दिल के अरमां में बह गए। हे गाणं ऐकल्यावर काय वाटतंय मग? व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत आपण। नमस्कार, मी रीमा। माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मी व्हिडिओ तुम्हाला काय सांगणार आहे। गेल्या रविवारी मी जो व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आभार। तर त्याच बाबतीत मी आता नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही नवीन घडामोडी माझ्या समोर येत आहेत, ज्या मला समजत आहेत, त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीये म्हणजे काय, आणि जी नवीन योजना आता सरकारने आपल्यासाठी आणलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्णा गॅस योजना। तर ह्या बाबतीत पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आधीमध्ये स्किप करू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सर्वत्र पूर्ण माहिती माझ्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यावर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला जास्त वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करूया। महिन्याचे त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे। आणि तुमच्या ओळखीत अशा कुठल्या महिला असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मी सांगितलेली माहिती थोडी सुद्धा जर त्यांच्या कामास आली तर माझा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी समजेल। तर बहीण योजनेत जळगाव जिल्ह्यात अजूनही 10,000 महिलांना विविध कारणांमुळे ह्या योजनेपासून वंचित राहावं लागलं आहे। सुमारे 2400 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत। अनेक महिलांचे पैसे मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने आमच्या माता भगिनी थोड्याशा टेन्शनमध्ये आलेल्या आहेत, नाराज झालेल्या आहेत। राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी यासाठी निर्णायक भूमिका, आपली कुटुंबात निर्णायक भूमिका व्हावी, ती मजबूत व्हावी, हे करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि ती पूर्णही केली। म्हणजे ज्या प्रकारे आपल्या सरकारने आपल्याला जो प्रॉमिस केलेला, जो वादा केलेला की मी माझ्या बहिणींना ही योजना मंजूर करून दाखवेल आणि सगळ्या बहिणींकडे पोहोचेल, त्याचप्रमाणे आपल्यापैकी 90% भगिनींच्या अकाउंटला, खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत। म्हणजे ज्या प्रकारे सरकारने शब्द दिला तो शब्द खरा करून दाखवला। तर लाडकी बहीण योजना जून 2024 ला मंजूर झाली होती। या योजनेत 21 ते 65 वर्षातील पात्र महिलांना 1500 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते आणि 90% महिलांच्या खात्यात जमाही झाले। महिलांनी त्या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी 9,61,000 अर्ज मंजूर झाले आणि बाकी 13,942 अर्ज काही ना काही कारणास्तव नामंजूर झाले। मात्र हे जे अर्ज 13,942 अर्ज नामंजूर झाले, ह्यात आपली कुठे ना कुठे काहीतरी चूक होतीच अर्ज करताना। जसं की आपलं बँकेमध्ये KYC केलेलं नसेल, जसं की आपलं बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड आपण अपडेट केलेलं नसेल किंवा आधार लिंक केलेलं नसेल, आपली बँक स्टेटमेंट आपण व्यवस्थित दिलेली नसेल, आपण आपली माहिती व्यवस्थित भरलेली नसेल, ह्या कारणास्तव काही ना काही कारणांनी हे जे 13,942 अर्ज आहेत हे नामंजूर झाले। अशा अनेक महिलांना त्या योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीयेत। लिंक केलेलं नसेल, आपली बँक स्टेटमेंट आपण व्यवस्थित दिलेली नसेल, आपण आपली माहिती व्यवस्थित भरलेली नसेल, ह्या कारणास्तव काही ना काही कारणांनी हे जे 13,942 अर्ज आहेत हे नामंजूर झाले। अशा अनेक महिलांना त्या योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीयेत। अर्ज मंजूर झाले, सगळं झालं, तरीही काही ना काही कारणास्तव अकाउंटला पैसे आलेले नाही। पण मी जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आता जे आहे नोव्हेंबरचे म्हणजे दिवाळीची भाऊबीज आणि ऑक्टोबरचे 1500 असे मिळून 3,000 रुपये एकत्र आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याची तारीख सांगितलेली आहे। आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही तारीख सांगितलेली आहे। 10 ऑक्टोबर पूर्वी हे 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही तारीख सांगितलेली आहे। 10 ऑक्टोबर पूर्वी हे 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे खात्यावर जमा झाले नाहीत, त्यांचं बँक खात्यावर पैसे जमा झालेत असा मेसेज आलाय आणि काहींना तर मेसेजही आला नाही आणि खात्यावर पैसे जमा झाले नाही, बँकेत पैसे जमा झालेले दिसत नाहीये, असा ज्या माझ्या भगिनींना ज्या प्रॉब्लेमला समोरे जावं लागतंय साठी यावर प्रशासन मार्ग काढत आहे। तर ही एक दिलासादायक बातमी तुम्हाला सांगते। ज्यांना हा त्रास होतोय की पैसे आलेले नाहीयेत किंवा आणखीन काही कारणास्तव थांबलेले आहेत पैसे, तर यावर आपले प्रशासन मार्ग काढत आहे। तसंच आता आनंदाची बातमी ही आपण ह्या व्हिडिओत तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर आनंदाची बातमी ही आहे की राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी,
हां, आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी खूप छान छान योजना आणल्या आहेत. त्या बाबतीत मी तर त्यांचे मनापासून धन्यवाद करतच आहे. तुम्हीही करा, कारण की आपल्यासाठी खूप छान छान योजना राबवत आहे आपलं महाराष्ट्र राज्य सरकार. आनंदाची घटना ही आहे की अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न पुरवठा योजनेत मोठे बदल झालेले आहेत आणि मोठे नवनवीन आदेशही काढलेले आहेत. तर ते मी आज तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ पूर्ण बघा, सारखं सांगते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, एवढा म्हणजे आम्ही मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही व्हिडिओ बघून असंच निघून जातात. एक लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे तर लागत नाही. आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो, त्यासाठी तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. तर ह्या योजनेमध्ये मोठे बदल असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा गॅस योजनेमध्ये आपल्याला वार्षिक 3 म्हणजे वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना ह्याचा थेट लगेचच ऑटोमॅटिक फायदा होणार आहे. ज्या भगिनींना माझ्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, ज्या भगिनींना त्याचा लाभ मिळतोय, त्या माझ्या सर्व भगिनींना अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ सर्वस्वी मिळत आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी प्रूफ दाखवते. साईडला बघा, मी साईडला माझा स्वतःचा मेसेज दाखवते तुम्हाला. मला मेसेज आलेला आहे की तुम्ही वार्षिक 3 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे. या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला आहे आणि हे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठवलेले आणि आपल्याला सर्वांना ह्या योजना मिळवून देणारे हे माननीय आपले जे आहे सरकार गव्हर्नमेंट सध्या जी आपल्यावर नवनवीन योजनेचा वर्षाव करत आहे, त्यांनी पाठवलेला हा मेसेज मी साईडला तुम्हाला लावून दाखवते. तो मला मेसेज आलेला आहे आणि तुम्हाला हेही सांगते की एका सिलेंडरचे मला 803 रुपये माझ्या खात्यामध्ये जमाही झालेले आहेत. प्रूफ सकट मी तुम्हाला दाखवत आहे, पूर्ण बघा. आणि तसा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हालाही मिळतील वर्षाला 3 सिलेंडर मोफत. तर ही आहे पहिली अट की तुम्ही जर लाडकी बहिणीमध्ये जर तुम्ही योजनेला पात्र ठरलात तर तुम्हाला गॅस योजनेत तुम्ही पात्र ठरतात. पण आता सध्याच्याला प्रॉब्लेम काय होतोय ना की ही जी योजना आहे ही महिलांसाठी आहे, बरोबर. तर मग जर प्रत्येक घरामध्ये महिलाच्या नावावर गॅसचं कनेक्शन असतं असं नाहीये. कधी कधी घरच्या पुरुषांच्या नावावरही गॅसचं कनेक्शन असतं. मग अशा वेळेला काय करायचं, तर मग हा खूप मोठा प्रॉब्लेम होत होता की महिलेच्या नावावर नाहीये तर मग आम्हाला मोफत सिलेंडर नाही मिळणार. तर हाच तो नवीन आदेश काढलेला आहे आपल्या सरकारने आपल्यासाठी की घरच्या पुरुषाच्या नावावर जर गॅसचं कनेक्शन असेल तर त्या पुरुषाने घरच्या स्त्रीच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं की त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर हीच आहे ती आनंदाची बातमी. जर तुमच्या घरातही कोणत्या पुरुषाच्या नावावर असेल गॅसचं कनेक्शन तर लगेचच ट्रान्सफर करून घ्या घरच्या महिलेच्या नावावर, तर तुम्हालाही मिळेल वर्षाला 3 सिलेंडर फ्री फ्री फ्री. तर ही आहे महत्वाचं ही जी अपडेट आहे ही मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते. मग शेवटी आपल्या सरकारने जे बोललं ते करून दाखवलं का नाही, जे बोललं तेच केलं आणि आपल्या महिलांना समाजामध्ये मोठं स्थान मिळवून दिलं. आता म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांना बोलतात की काहीच इन्कम नाहीये, हाऊसवाईफ ही होम मेकर असते, हे आता सरकार आपल्याला अजून मजबूत बनवत आहे. आता आपल्याला 3 सिलेंडर मोफत मिळत आहे, शिवाय महिन्याला 1500 रुपये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला आपलं सरकार मिळवून देत आहे. तर जे बोलले ते आपल्या सरकारने करून दाखवलेलं आहे. आणि हो, जाता जाता एक गोष्ट सांगून जाते की ज्यांच्या माझ्या बहिणींना अजूनही पैसे आलेले नाहीयेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर त्यांनी अजिबात घाबरायची गरज नाहीये, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यांना पैसे येणार, थोडं उशिरा का होईना पण येणार. पण त्याआधी एकदा तुम्ही तुमचं रिचेक करून घ्या. तुम्ही जे फॉर्म भरले, जे डॉक्युमेंट्स दिलेत ते एकदा चेक करून घ्या. गॅस ऑफिसमध्येही जाऊन चेक करून घ्या, बँकेतही जाऊन चेक करून घ्या की तुमचं आधार लिंक आहे का. हे कारण असू शकतात, मी जी कारणं सांगते ती कारणं असू शकतात. एक तर तुमचा फॉर्ममध्ये किंवा तुम्हाला पैसे न आले त्याचं कारण, किंवा तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा तुम्हाला लाभ मिळत नसेल त्याची ही कारणं असू शकतात. एक तर तुमचं आधार लिंक नसेल, दुसरं KYC फॉर्म भरलेला नसेल, तिसरं मोबाईल नंबर लिंक नसेल. तर हे सर्व जर नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं. तर सर्वांनी हे पहिले करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, सर्वांच्या खात्यात पैसे येतील, अजिबात काळजी करू नका.
आणि आता जाता जाता एक सांगते, मुंबई उच्च न्यायालय माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला नोटीस पाठवली आहे. नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती मोठी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यासोबतच अनेक ज्या मोफत योजना आहेत, विविध योजना आहेत, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आणि मला वाटतं हे सगळं आपल्या ज्या योजना काढल्या आहेत सरकारने हे आपल्या फायद्यासाठीच आहे. आणि मी जो व्हिडिओ बनवलाय तो माझ्याबरोबरच तुम्हा सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे आणि नक्कीच फायदेशीर ठरला असेल. तर कृपया एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी लवकरच. तर बहिणीला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी. आपले सरकार प्रत्येक बहिणीला, राज्यातल्या सगळ्या बहिणींना सपोर्ट करत आहेतच. तर तुम्हीही ह्या बहिणीला नक्की सपोर्ट करा, पुढे जाण्याचा एक चान्स द्या. तर भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, छान राहा, मस्त राहा, नमस्कार.